तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आहे दुसरा आपला ब्लॉग। तर तुम्ही काल बघितलं असेल की आपण जे आहे कोसला वेचलाय आणि दूध तिखट केली। तोच वेचलेला कोसला आपण बाजार समितीमध्ये घालायला चाललो। तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपण कोसला बाजार समितीमध्ये विकणार आहे। तर त्याचा काय भाव लागतो काय नाही हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगून देईन मी। तुम्ही व्हिडिओला पूर्णपणे पहा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा। चला तर मित्रांनो, करूया या व्लॉगला चालू। सुरुवात तर केलेलीच आहे अगोदरच। तर मी कोणत्या तरी नदीच्या पुलावरती आहे। आता ही नदीचं नाव काय हे तर मला माहित नाही, पण ह्याचं एकदम अति सुंदर तर तुम्हाला दाखवतो, तुम्ही पहा। अशा प्रकारे म्हणजे पाऊस चालू झालेला आहे आत्ताच। इथं पाठीमागं मंदिर आहे, हे पहा एकदम असा सुंदर असा नजारा आहे। तर सुंदर असा नजारा आहे। आता तुम्ही म्हणत असाल की ह्याच्यात काय आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या दुकानामधलं जे म्हणजे कूलरची मोठी मोटर आणि छोट्या कूलरची मोटर जळालेली एक्सचेंजला नेण्यासाठी चाललेली, आणि त्याच्यामध्ये चार्जिंगचे बल्ब पण आहेत एक्सचेंजला नेण्यासाठी। कारण कामात काम डबल काम करायचं, कारण कसं आहे म्हणजे वेळ भेटत नाही, त्यामुळं आपण कामात काम करायला लागलो। हे तुम्ही पाहू शकता। चला तर निघूया आता बाजार समितीकडं। तर मी आलेलो आहे कृषी उत्पादन समिती बाजार बीड या ठिकाणी। हे तुम्ही पाहू शकता, हे पूर्ण त्यांचाच एरिया आहे आणि ह्या इकडं जे आहे कोसला विकण्यासाठी। तुम्हाला दाखवतो झूम करून। या ठिकाणी कोसला हे तुम्ही पाहू शकता, कोसल्याचे गोण्यांचे हे पूर्ण जे दिसतंय हे शेड हे पूर्ण कोसला विकण्यासाठी। ही इथं कमान आहे, या कमानीच्या आतमधून जावं लागतं। पहा त्यांची इथं पाटी आहे, कृषी उत्पादन बाजार समिती बीड रेशीम कोष खरेदी केंद्र। हे पहा पूर्ण या ठिकाणी आहे। चला तर आतमध्ये जाऊया। या ठिकाणी तर आपण आलेलो, हे तुम्ही पाहू शकता की माझ्या पाठीमागं कोसला असं शेतकऱ्यांनी टाकलेला आहे। आता पाहिजे तेवढा कोसला तर नाही आहे, कारण उन्हाळा असल्यामुळं आता इथपासून जास्त पुढे लॉट चालू होते। अशा प्रकारे कोसला टाकलेला आहे, हे तुम्ही पाहू शकता। जास्त कोसला म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्यामुळं शेतकऱ्यांनी लॉट घेतलेला नाही आहे। हा आला राहुल। तर मी आणखी बाजार समितीमध्येच आहे। आपला भाव वगैरे सगळं झालेलं, वजन वगैरे आपला कोसला भरलेला आहे 40 किलो आणि त्याला भाव लागलेला आहे 52,000 रुपये क्विंटल। 52,000 रुपये प्रति क्विंटलनी भाव लागलेला आहे। 40 किलोच फक्त माल निघला आहे। उन्हाळा असल्यामुळं काय जास्त म्हणजे माल निघला नाही, भाव एकदम नंबर 1 लागला आहे, पण माल काय निघला नाही। चला तर निघायचं आता घराकडं। तर मित्रांनो, हा होता आजचा बिग ब्लॉग। जर ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल नवे असेल तर सबस्क्राईब करा, शेअर देखील करा। चला ना मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत।